जे काम आहे जो करेल त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज मी सांगेन, परवा दिवशी आपले देवाभाऊ आले आणि देवाभाऊ आले, सिद्ध रामेश्वराचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि त्या सिद्ध रामेश्वराच्या साक्षीनं देवाभाऊनी सांगितलं की या शहराला काही कमी पडू देणार नाही. हा देवाभाऊचा शब्द आहे. ही भूमिका घेऊन आज देवाभाऊ आपल्या पाठीशी आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत. पण माझी विनंती आपल्याला आहे की या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि कमळ चिन्हाच्या समोरचं बटन 15 तारखेला दाबलं पाहिजे. आता सिद्ध रामेश्वराचं यात्रा चालू आहे. आपण सगळेजण सिद्ध रामेश्वराचं दर्शन घेतोय. 68 लिंगाचं दर्शन आता घ्यायचं चालू आहे आणि हे सगळं दर्शन घेताना बघा शहराचा झालेला विकास आपण सगळेजण बघाल. चौक चौक बघितलं असतील, सगळ्या चौकात जाऊन बघा, सगळ्या चौकाचं सुशोभीकरण झालंय. मी सकाळी गेलो एका ठिकाणी, देशाला स्वातंत्र्य मिळवत असताना महात्मा गांधींच्या सवयीने चळवळीमध्ये आपल्या शहरामध्ये खूप मोठी चळवळ झाली आणि त्या चळवळीमध्ये या शहरातल्या हुतात्म्यांना इंग्रजांनी फाशी दिली आणि फाशी दिल्यानंतर त्यांचं स्मारक या चौकामध्ये आपण बघितलं केलं. त्यांच्या पराक्रमाला साजेच असं स्मारक करावं असं कधीही आजपर्यंत कुणाला वाटलं नाही. या शहराचे मुख्यमंत्री झाले, या शहरातले खासदार झाले, 5-5 वेळा महानगरपालिकेचे महापौर पक्षाचे झाले, परंतु त्या हुतात्म्याचा सन्मान करायला मोदीजींना स्मार्ट सिटीची योजना आणायला लागली. आज हुतात्म्यांचं स्मारक बघून या, तिथं गेल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते की या लोकांनी आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण दिलाय, बलिदान केलंय, यासारखं आम्ही आमच्या देशासाठी काम करू अशी प्रेरणा युवकांना मिळेल. असं स्मारक त्या ठिकाणी उभं राहिले. माझी विनंती आहे, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेली कामं आपण बघताय. ही सगळी लोक फक्त टीका करतायत, स्मार्ट सिटी कुठं आहे. आता मी सांगतो, या सगळ्यांना स्मार्ट सिटी बघायची असेल तर 2 दिवस अजून आहे. बस पण मीच काढतो, बसचे पैसे पण मी देतो, बसमध्ये नाश्ता पण मी देतो, जेवण पण देतो. दिवसभर बस फिरली तर एक काम बघायचं होणार नाही, एवढं काम स्मार्ट सिटीतनं झालेलं आहे. माझी सिद्ध रामेश्वराची यात्रा आहे, तिथं जावा, तो परिसर सुशोभित केला आहे. आज ते सिद्ध रामेश्वराच्या ट्रस्टीने पण केलंय आणि आम्ही महापालिकेच्या माध्यमातून केलंय. आज सुंदर असं सिद्ध रामेश्वराचं मंदिर आपण त्या ठिकाणी बघतोय. ही सगळी कामं ही भारतीय जनता पक्षाच्या स्मार्ट सिटी योजनेतून झालेली आहेत, हे आपण लक्षात. शहरीचे 4ही उमेदवार कमळ बटन दाबून मतदान करून विजयी करा. विकास कामाची पूर्ण जबाबदारी आमची असेल. धन्यवाद. देवेंद्र तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ಗವರ್ನರ್ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಆಗಲಿದ್ರೆ ನೋಟ್ ಚಲಾವಣೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ತನಕ ನೋಟ್ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು, ಭಾಳ ತಿಳ್ಕೊತ್ಕೊಂಡಿರೋದು ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಕೇವಲ ಫಕ್ತ ಗವರ್ನರ್ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಇರ್ತೈತಿ. ಗವರ್ನರ್ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ನೋಟ್ ಚಲಾವಣೆ ಆಗ್ತೈತಿ. ಇಷ್ಟೋ ತನಕ ಎಲ್ಲ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ಯಾರ. ಏನು ಹೇಳ್ಯಾರ? ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಓಟ್ ನೀವೆಲ್ಲರೂ ಹಾಕಬೇಕು. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕಮಲ್ ಹೂವು ಕಾಣ್ತೈತೆ ಅಲ್ಲಿ ಬಟನ್ ಒತ್ತರಿ ಸಾಕು, ಮತ್ತೊಂದು ಏನಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಲ್ಲಿ ಹೇಳೋ ಸೂಚನೆ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಕಮಲ್ ಹೂವಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ನಾನು 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಹರಿ ಓಂ ತತ್ಸತ್.
सोलापूर शहर मध्येचे सन्माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी प्रभाग 12च्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो.